जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7वा. श्री गणेशाय नमा. जय जयाची राघवा रामा, जय जयाची मेघश्यामा. संत जनांच्या विश्रामा, सीतापती दशरथे. तुझ्या कृपेनी वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते नेई काम आपुले तडिला. भूपतीचा वशिला जाते देवा लादला. तो वद्य होतो दिनवानाला, नीच कितीही दिसला जरी. ऐसा मोग कृपेने होईन कामी योग्य भला. याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कडून. नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती. ऐसे आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढभूत ते ना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केवी लादवा वशिला. तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची. ऐसी साक्ष पूर्णाची आहे की दीनबंधो. पुण्यवानाचे तारक केल्यान काही नवल जाण. जो पातक्या लागून उद्धरी तसे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन. देवा मम पातका लागून किमती आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा. दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नको. हा मारुतीचा उत्सव करीत होता उग गाव. याचा पुरारी खंडेराव पाटील गणेश कुडीचा. हे पाटील घराने जाण आहे अति पुरातान. घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी. आली भाग्ये जमेदारी मग काय विचारिता. महादाजी पाटलास 2 मुलगे औरस. थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका. गोमाजीचा उपदेश देका होता या घराण्याते. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याच्या कुशी. कडताजी पावता मरण साही मुलाचे संगोपन. कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी. कुकाजींच्या अमदानीत भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार. याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार. पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करीती दांडपट्टे खेळती. कुस्ती जातो शोकती होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा. म्हणतील तो शब्द त्याचा झेलणे भाग्य रेतेला. नेहमी कटकटी मारा माऱ्या शेगावात होती खऱ्या. पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे न ज्याच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य अद्वातब्दा यथामती. असो पाटील बंधुनी राऊळात येऊनी. महाराजाते हे टाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या खातोस का ताककण्या. ऐशा गोष्टी यती उण्या त्यांनी करावे समर्थासी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती. तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार. याचा करी विचार बऱ्या बोलाने एदवा. त्यांचे बोल ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे. अवघ्या हसण्यावरी न्यावे कोप न धरावा किंचितही. ऐसा उमरट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थाशी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू चला कोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली बहु याचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले. सत्ते पुढे काही न चाले येते यांची पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दमधरी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त.
मात्र विनयाप्रती थारा यांच्या पाशी नाही जरा. शोधनी पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहे साची. कृपा आहे संताची यांच्या कुडावर भास्करा. जमेदार उमरटपण हेच आहे भूषण. काय वाघाचे ते वजन असावे सांग गायी परी. तलवारीला मऊपणा मुडी उपयोगी नाही जाना. अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवन्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उमरटपणा जाईल. पावसाळ्याचे गडूळ जळ हिवाळ्यांत निवळ होईल. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजाला धरून करी मने कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चीत चाल जाऊ तालमीत. उगीन बैसे ऐसे म्हणत गणगण गणात बोते. तुझे प्रस्त माजले बहु ते खरे खोटे आज पाहू. मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले दोघे तालीम मध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले त्या तापरियेसा. खाली बसले गजानन उठू आता मजला गुण. असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठावया लागला यत्न करावया. परिते अवघे गेले वाया हालेनाथ समर्थ मुडी. घामाघूम तनी झाली शक्तीचा ती कमाल केली. पेच झाले निर्बळी समर्थाशी झुंजता. हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त. अचलैसा पर्वत याच्या पुढे येईल उन्हा. हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी. खोड्या आमच्या नाना परी आजवरी याने सहन केला. त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागवला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला. श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवले आली डोई. आजपर्यंत मी नाही कवनासीही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चित मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बलरामे बालपणी ऐशास कुस्त्या केल्या रे. मुष्टिकानी चानुर मल्लविद्येने परमेश्वर. वदिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार. तिसरीचा तो प्रकार आहे धर्मानाचा. तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तिरी. गोकुळींची पोरे चारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे. ना तरी हे सोडावे पाटील नावा आपुले. हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यावर शेगावच्या लेकरास सशक्त करिता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने. जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसभरापासून हरीचे दिले सोडून. अद्वाप्तदा भाषण करणे पुण्य पुरुषाशी. ही पाहुनी त्याची कृती इतर बंधू बोलली. हरी तू त्या जोगड्या प्रती का भीतोसी कळेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार. ते तूच कारे ठेवीची शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोटांड गावी माजले उदंड. त्याच पाहिजे काडीला दांड लोका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुडे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करीती. बाया बापड्या भुंदीती याचा करी विचार. सोन्या कस लाविल्याविन न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कडून आला उंसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळस जेव्हा रेडा बोलला. परीक्षेविन कवनाला असतानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची. मूळ घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीन काही बोलला इतरांचा पक्ष केला. अरे पिशा या उसांचा खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमची आहे तू मान्य करी. आम्ही उसांचे करू प्रहार तुझ्या एदवा अंगावर. त्याचे वडना उठले जर तरीच योगी मान तुला.
ऐसे भाषण ऐकिले महाराज काही न बोलले. लेकरांचे बालिश चाळे मनिना आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे याला भ्याल साचार. उसांचा तो खाण्या मार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिदली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले. समर्थाशी मारण्या भले, आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर, मंदिरी जे होते इतर. ते पडू लागले भराभर, भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांशी, नका मारू समर्थाशी. या उसांचे आज दिवशी, हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी. हे महासाधू तुम्हाशी जरी न वाटतील मानासी. तरीही न दीन लेखून यासी, द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करती वाघावरी. उगीच बंदूक घेऊनी करी, न मारती नाक तोडा. मारुतीने जाडिली रावणाची लंका भली. उगीच नाही चाल केली, झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकले सारे. गावीची लोक अत्यादरे, योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहावया योग, येथे आलो आम्ही चांग. यातन द्यावा काही भाग, पहा मौज धरुनी. ऊस घेऊनी हातात, मारू लागले समर्थाप्रत. जैशा का जोडितात, ओंब्या शेती कृषी बल. परीन महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले. कोटेही ना उमटले, वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्याच्या लागली. म्हणती खराचा आहे बली, हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोराला, मुलानो तुमच्या कराला. असेल ती त्रास झाला, मारण्याने मजलागी. त्या श्रमाचा करण्या नास, काढून देतो ऊसरस. तुम्हा लागी प्यावयास, या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हातानेच पिळून त्याला, रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची योगी मुडी, समर्थाशी पहा पिळली. आणि प्याया कारणे दिली, रस नवाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष, चरका वाचून काढिला रस. ते पाहता बालकास, अति आनंद झाला. लोक म्हणती ही योग शक्ती, दंतकथा मुडी नसती. योगी जी का प्राप्त होते, त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परिणयशी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्रात ते, करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवासाठी त्या पाटील अर्भकांशी. करे काढुनी रसाशी, दाविते झाले श्रोते हो. समर्थाशी वंदुन, गेली पोरे निघून. खंडू पाटला कारण, वर्तमान श्रुत केले. दादा आपुल्या गावात, गजाननेश्वर साक्षात. त्याचा आज आम्हा प्रत, आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी, हकीकत त्याला खरी. ते ऐकता अंतरी, खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला. परिमार्दव वाणीला, मुडी नव्हते किंचितही. गण्या गजा ऐसे म्हणे, पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे, होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यंतिक जे काही, ते ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई, भाषण अरे तुळचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला. तोही सांगतो ऐका भला, सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दीन, यांच्या सवे जे भाषण. करीते संभावित जन, तेही एकिरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची, सवय पाटला पडे साची. काही रयत गावाची, लेकरे त्याशी निसंशय. श्रोते याच सवयीने, खंडू पाटील गण्या म्हणे. श्री समर्था कारणे, काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी, परिप्रेम उपजणे. अंतकरणी पहा नारळा लागुनी, वरी करवंटी खोबरे यात. याच न्याय तयाचा, परिपाटो होता बोलण्याचा. वृद्ध काळ कुकाजीचा, झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी,
बोलता झाला खंडूशी, तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग का रे तुझी वैखरी, मुग्न होते त्याच्या पुढे. तुला नाही पोर बाळ, माझा झाला वृद्ध काळ. नातवंडाचे बोलखेड पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करुण करुणा, पोर एखादे द्यावे मज. तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही योग आहे तडीच जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही, जगत्रयी या उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडूते मानावले एक दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते एक येण्यारीती. अरे गण्या माझा चुलता, वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता, नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती, ऐसे लोक सांगतात. त्यांची द्यावी प्रत्यंतर, उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्याचे शिर, तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्याशी बोलले. आज हे उत्तम घडून आले, त्वा याचना केली आम्हा. सत्ताधन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी अशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती, का करीतो कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग का रे हे न घडे सायो धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्या हाती. तुझे न कोणी मोडती जनशब्दा या वऱ्हाडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी भला. आपणा पुत्र द्यावया हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये. जरी पाडणे पाणी मानवाच्या न करी. दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात हे. मात्र हे पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तैसे सहाही प्रकार ते तीन गती मानावयाची. खंडू पाटील ऐसे बोलला, हसू आले समर्थासी. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख. तुला होईल बालक, भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी, सर्वोत्तपरी नाही जरी. परी मी विनंती करीन खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी बीड, त्याला न हे काही जड. तू घरचा आहे धड, रसांब्यास्वा दिजा घाली. हे मम्मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन, दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकिले, घरी येऊन सांगितले. कुकाजीस निविदले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस. तो काही लोटला दिवस, समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची, गंगाबाई नावाची. गर्भिणी झाली साची, 9 मास पूर्ण झाले. तिज लागी पुत्र झाला, खंडू पाटील आनंदला. कुकाजीच्या हर्षाला पारावर काही नसे. त्याने दम केला बहु, गरिबा दिले गुड गहू. पेढे बर्फीचा दिला खाऊ, गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढला असे, श्लुक्ल पक्षीच्या इंदूपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी, कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा, देशमुख पाटला न साचा. शेगाव हा दुपडीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची. अंतकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात, एकमेकांचा करण्याघात. सदा इचिती मनात, क्लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2, शस्त्री 2 तंत्री 2. एकमेकांपुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाली शेगावात, पाटीलांनी देशमुखात. 36चा आकडा सत्य, झाला न होईल 63चा. पुढे गोष्टी झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी.
पाहुणी या नातवंडासी भीमातटी पंढरीत, तेने खंडूचे उगनीत मन गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले, ज्या चुलत्याच्या जीवापरी मी निर्भय होतो भूमीवरी, तो आजार माझा श्रीहरी कारे नेलास काढून, ऐशी संधी पाहून बालंट आनया कारण, पाटलावरी सवट पूर्ण मिळाली देशमुख मंडळी, तो वृत्तांत अष्टमांत सांगेन श्रोते तुम्हा प्रत, ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची, हा दास गणू विचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, परिचा श्रोते सवचित्त कुत्कारती सोडून या, शुभवतु श्री हरिहर परमास्तु इति सप्तमाध्याय समाप्त। संत श्री गजानन महाराज की जय। जय गजानन।